जीप आणि मोटरसायकलच्या धडकेत एका महिलेसह 2 बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर मयत महिलेचा पती हा गंभीर जखमी झाला. सांगली तासगाव महामार्गावर भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरील चौघांना जोराची धडक दिली. प्राथमिक माहिती अशी की सकाळच्या सुमारास कौलापूर कुमठे रोडवरील एसआर पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. अपघातातील मयत वारगुडे हे कुटुंब मूळचे आटपाडी तालुक्यातील तळेगाव येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब सांगलीत राहत होते. आज सकाळी जखमी विशाल मारगुडे हे पत्नी दीपाली, मुलगा राजकुमार आणि सार्थक यांच्यासह दुचाकीवरून आटपाडी तळेगाव येथे लग्न सोहळ्यासाठी चालले होते. कौलापूर कुमठे रोडवरील पेट्रोल पंपासमोर अचानक समोरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने दुचाकीला उडवले. यामध्ये विशाल हे हेल्मेट घातल्यामुळे जखमी झाले, तर पत्नीसह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जीप चालकाने तिथून पलायन केले. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींसह सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चकाचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमी विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते आहे.